हे सगळं दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच वाटेल हे कुठलं हिल स्टेशन आहे, हो ना. पण तसं नाही आहे, हे हिल स्टेशन वगैरे नाही आहे. तुम्हाला नक्कीच पुढं कळेल की हे नेमकं काय आहे आणि कुठं गेले होते मी. तर असं पाहण्यासाठी, हे पूर्ण पाहण्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण पहा की कुठलं आहे, कुठे गेले होते मी हे. आणि व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पूर्ण पहा. तर अशी छान अशी, तर हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर अशी दिवसाची सुरुवात माझी खूप सुंदर झालेली होती आणि सूर्यनारायणाला यायचं तर होतं बाहेर, पण ढगांनी पूर्ण व्यापून टाकलेलं होतं. पण थोडं दर्शन मात्र सूर्यनारायणा नक्कीच देत होते. आणि सुंदर असे कबूतर सगळीकडे बसलेले होते. वातावरण खूप प्रसन्न झालं होतं. म्हणजे ऊन अजिबात नव्हतं आणि पाऊसही नव्हता, पण ढगाळ वातावरण होतं, पण छान वाटत होतं सगळं. आणि सगळीकडं ओलसर होतं आणि हे कबूतर मस्त इकडून तिकडं फिरत होते. कारण सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं की त्यांनासुद्धा हा मोहोर आवरत नव्हता. आणि ऊन असल्यावर यांनाही बिचाऱ्यांना इकडं तिकडं फिरता येत नसेल, त्यामुळं हे पण मस्त असा आनंद घेत होते ह्या सुंदर अशा वातावरणाचा. आणि खूप छान वाटत होतं हे सगळं पाहताना. आणि हे सगळं पाहून झाल्यावर पाहिलं की जे मी सुगड्यात तुम्हाला सांगितलं होतं की जांभळाचे बी लावलेले, तर ते पण थोडे असे डोकावत होते वर. मस्त थोडं त्यांनी पण बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि छान दिसत होते. तर हे सगळं पाहून मग नंतर आपल्या दिवसाची सुरुवात तर होणारच होती बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्यांची. आणि हे सगळं पाहून मी जेव्हा खाली आले तेव्हा काल होता सोमवार आणि आम्ही ठरवलं होतं की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं एक 2-3 महादेवाचे मंदिर आहेत आणि आज सोमवार आहे, तर आपण नक्कीच महादेवाचं दर्शन घ्यायला जायचं. तर असं ठरवून आम्ही मग इथं महादेवाच्या दर्शनासाठी जाणार होतो. सगळी काही तयारी केली, मस्त सगळं आवरलं, घरचे कामं स्वयंपाक वगैरे सगळं आवरला आणि आम्ही निघालो इथं महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. तर मध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्ही पाहता की किती सुंदर असं वाटतं. आणि मध्ये गेल्यावर मग पहिलं आम्हाला रेल्वे गेट लागलं आणि मध्ये जायचा प्रश्नच पडला की आता तर तेवढा वेळ तर आम्हाला थांबावंच लागणार होतं, कारण रेल्वे येण्याची वेळ झालेली होती. आणि मग काय आम्ही थांबलो तिथं. आणि रेल्वे लहानपणाचं आठवलं की बाबा रेल्वे जाताना आपण किती छान पाहायचो, त्याला बाय बाय करायचं. आणि ते सगळं तिथं थांबल्यावर आठवलं. आणि रेल्वे जाईपर्यंत आम्ही रेल्वे गेटला तसंच थांबलो. रेल्वे जाताना पाहण्याचं म्हणजे लहान मुलांसारखंच वाटत होतं, म्हणजे आपल्याला पहिलं लहानपण आठवलं. आणि ही रेल्वे पाहताना मस्त असं वाटत होतं. रेल्वे एकदम फास्ट जात होती. आम्ही रेल्वेच्या गेटलाच थांबलेलो होतो, कारण आम्हाला रस्ता क्रॉस करून पुढं जायचं होतं मंदिरात. तर मग तिथं थांबलो. रेल्वे जाईपर्यंत पर्याय नव्हता. आणि म्हणजे इतकं छान वाटलं ना की हे सगळं वातावरण, सकाळचं वातावरण होतं. त्यानंतर मग आम्ही निघालो आणि आम्हाला पायीच जायचं होतं. ठरवलं होतं की पायी जायचं. गाडी तर नेलेली होती, पण गाडी समोरच लावली ऑफिसला आणि तिथून आम्ही सगळेजणी पायी निघालो. कारण देवाचं दर्शन घ्यायला पायी जावं अशी इच्छा होती. आणि पायी निघालो, कारण विद्यापीठाचा एरिया एवढा मोठा आहे की म्हणजे खूप सगळं चालावं लागतं. आणि पण ते ठरवलेलं होतं, त्यामुळं चालण्याचं काही वाटतच नव्हतं. आणि मग चालत आम्ही निघालो महादेवाच्या दर्शनासाठी. ठरवलं होतं एकीकडं जायचं आणि गेलो दुसऱ्या महादेवाला, पण दर्शन मात्र महादेवाचं घ्यायचं होतं, एवढं पक्कं होतं. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी चालत सुरू होतं जाणं. आणि चर्चा सुरू होती की अरे इतकं सुंदर वातावरण आहे आणि आपण जर डबा वगैरे आणला असतं तर अजून छान वाटलं असतं. आणि इथले कॉलेजचे विद्यार्थी इथं म्हणजे त्यांचाही लंच ब्रेक वगैरे झालेला होता. मुलंही इकडं तिकडं बसलेली होते. खूप शांत असं वातावरण वाटत होतं. अजिबात गोंगाट नाही, गर्दी नाही. खूप शांत असं वातावरण होतं. आणि विद्यार्थी तिथं बसलेले होते. आणि त्यांनाही असं वाटत होतं एवढे शांत वातावरणात हे जात आहे कुठं. मग त्यातल्या त्यात मी पण मुलांना विचारलं की कुठल्या इयरला आहेत, काय करता. मग त्यांनी सांगितलं आणि रस्ता पण विचारला. मग त्यांनी रस्ता वगैरे दाखवला आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासाला, महादेवाच्या दर्शनाला. तर सुंदर असं बाबळीचं झाड लागलं. आणि हे जी पिवळे फुलं पाहताय ना तुम्ही बाबळीचे, जेव्हा आम्ही छोटे होतो ना तेव्हा शाळेत हे बाबळीचं झाड असायचं आणि हे फुलं आम्ही तोडून काय करायचो, कानात घालायचो. आणि ती पूर्ण आठवण झाली लहानपणीची की हे फुलं तोडायचे, कानात घालायचे, नंतर ते थोडेसे सुकले की परत काढून टाकायचे. तर खूप सुंदर असं बाबळीचे फुलं इथं दिसत होते. आणि आता जी म्हणजे आपली दीप अमावस्या येते त्या वेळेला ह्या फुलांचं खूप महत्त्व आहे, ह्या बाबळीच्या फुलांचं. तर असा आमचा प्रवास सुरूच होता. आणि हे होतं बोरीचं झाड. याला पण छान असा फुलं होता. आणि हे पाहत आलं आमचं मंदिर, श्री मृत्युंजय गवळेश्वर महादेव मंदिर.
आणि तिथं पण खूप सुंदर असं छान बसायला व्यवस्था केलेली आहे. आजूबाजूला पूर्ण शेत आहे. आता कृषी विद्यापीठ म्हणल्यावर शेत असणारच, हिरवळ तर असणार, त्यात काही वादच नाही. आणि मग सुंदर असं महादेवाचं दर्शन घेतलं. किती छान मुखवटा वाटतोय पहा तुम्ही, खूप सुंदर वाटत होतं. आणि त्याच्या बाजूला गणपती बाप्पा यांची तर प्रतिकृती सेम पालीच्या गणपतीची वाटत होती, कदाचित तीच असावी. तर खूप सुंदर असं वाटत होतं. आणि समोर विठ्ठल रुक्माई, छान असं मनसोक्त असं दर्शन घेतलं. गेट जरी बंद असलं तरी डोळे भरून ह्या महादेवाला पाहिलं आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि तिथं निघावं असं वाटतच नव्हतं. बसलो आणि इतरही लोक दर्शनाला येत होते म्हणून तिथून उठलो आणि साईडला गेलो. आजूबाजूला शेत होतं, खूप छान वाटत होतं, खूप सुंदर परिसर वाटत होता. बसायला मस्त छान वाटत होतं. हिरवळ हिरवळ सगळीकडे, डोळे फिरवावे तिकडं हिरवळ, खूप प्रसन्न वाटत होतं. आणि हा जो रस्ता समोरून जातो तो म्हणजे सायाळखटी, म्हणजे एखाद्या खेड्याला रस्ते जात होते आणि लोक असे छान बसलेले होते, निवांत बसलेले होते, मस्त वाटत होतं. शेतात सोयाबीन होतं या. आणि मग शेतातही म्हटलं चला एक चक्कर तर मारू, फेरफटका मारला आणि शेतापर्यंत आम्ही गेलो. सोयाबीन पाहिलं, छान आलेलं होतं. आता विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठ आहे तिथं, तर मग काय व्यवस्थितच सगळं असणार, प्रश्नच नाही. तर असं आम्ही मध्ये शेतातही गेलो. पण हळूहळू सगळ्या मैत्रिणींना मी म्हणलं की बाबा नको, त्या पिकावर आपला पाय नाही पडला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही शेतात एक चक्कर मारली. आणि पायाला अशी मस्त भुसभुशीत अशी माती लागत होती. थोडं थोडं चिटकत पण होतं चिखल पायाला, पण छान वाटत होतं. कारण हेही कधीतरी झालंच पाहिजे, पायाला माती चिखल हे आपल्या लागलंच पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्ही दर्शन वगैरे घेतलं, फेरफटका मारला आणि निघालो मग दर्शन वगैरे घेऊन. गाडी समोर लावलेली होती, त्यामुळं मग तिथपर्यंत पायी जाणं आवश्यकच होतं. मस्त छान असं परत फिरत निघालो. आणि हा एरिया एवढा सुंदर वाटतो ना की शांतता इथं. तर म्हणजे सकाळी सकाळी तर एक प्रकारची जत्राच भरते, कारण मॉर्निंग वॉकला जाणारे लोक एवढे असतात की एक प्रकारची जत्रा भरल्यासारखं वाटतं. त्यावेळेला इथं मग सगळ्या प्रकारचे ज्यूस, अजून म्हणजे जे फूड टेक्नॉलॉजी कॉलेजला शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांनी बनवलेले काही प्रोडक्ट्स ते इथं छान असे विकायला ठेवलेले असतात. आणि एक प्रकारची जत्रा इथं भरते सकाळी सकाळी. मला योगाला नाही, पण ऐकून आहे की सुंदर असं वातावरण असतं सकाळी. कारण सकाळी सकाळी तेवढ्या मी तर तिथपर्यंत कधी वॉकिंगला गेले नाही, घरापासून बरेच दूर पण आहे. पण बघू, जेव्हा योग येईल किमान पाहायला तरी जाईल. तर अशा पद्धतीने आम्ही दर्शन घेऊन निघालो. आणि बाहेर आल्यावर खूप थकलेलोही होतो आणि काही खाल्लेलंही नव्हतं. म्हणलं चला आता मग घरी निघालो. घरी आल्यावर संध्याकाळी मग मी बनवणार होते एक होममेड डाय. तर मैत्रिणींनो, सगळ्यांनी हा डाय करून बघा, कारण आपण जे विकतची डाय घेतो, वापरतो, त्यातून आपले केस अजून पांढरे होतात, अजून म्हणजे केसांचे प्रॉब्लेम सुरू होतात. तर हा डाय जर आपण करून वापरला ना तर नक्कीच याचा फायदा होईल. तर अशा पद्धतीचा डाय तुम्ही सगळ्याजणी बनवा. तर सुरुवातीला मी काय केलं की चहा पावडर घेतलं आपलं, पण सगळ्यात महत्त्वाचं की याला आपल्याला लोखंडाचं भांडं घ्यायचं, कढई असो किंवा तवा असो. आणि त्यात त्या चहा पावडरमध्ये 2 लवंग टाकल्या आणि हे छान असं काळपट होईपर्यंत भाजून घेतलं. आणि रात्री करून ठेवलं म्हणजे सकाळपर्यंत आपल्याला हे ठेवायचं. हे खूप छान असं काळं होईपर्यंत, त्याचा धूर निघेपर्यंत छान भाजायचे. दोन्ही लवंगा पहा तुम्ही कशा टम फुगल्या होत्या. आणि लवंगा तर एवढ्या हाताने सुद्धा अशा ठिसूळ होऊन जातात. एवढं छान आपल्याला हे काळपट होईपर्यंत भाजायचे. तर हे सगळं भाजून घेतलं, चहा पावडर आणि लवंगा. आणि हे सगळं काढून घेतल्यानंतर आपल्याला यात अजून म्हणजे केसांसाठी संजीवनी असणाऱ्या वस्तू टाकायच्या 2. तर बाकीच्या विकतच्या डायपेक्षा तर हे खूप छान. एक आपण म्हणजे जेव्हा आपण केस धुवू तेव्हा जरी हे लावलं तरी पण छान. आणि म्हणजे खूपच इमर्जन्सी असेल तेव्हा ठीक आहे, पण आपण घरीच असेल तर हे डाय तुम्ही नक्कीच करा आणि वापरा. आणि मी पण मागच्या म्हणजे 2-3 महिन्यापासून हे वापरते, तर खूप छान केसांना फरक पडला आहे. आणि केसांचं स्ट्रक्चरसुद्धा बदललेलं आहे. तर हा डाय नक्की करा. चहा पावडर आणि हे भाजून झाल्यावर लवंग त्यात, मग त्याच तव्यावर, आपल्याला गरम तव्यावरच आपल्याला टाकायचं आहे केसांची संजीवनी म्हणजे आवळा पावडर. म्हणजे आपल्या केसांच्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं हे सगळं. आणि हे आवळा पावडर पण आपल्याला छान असं भाजायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला घ्यायची आपली मेहंदी, आपली जी हिरवी मेहंदी असते जी आपण हातावर वगैरे काढतो. तर ही गणपती मेहंदी मी घेतलेली होती आणि ती पण घेतली ह्या आवळ्या पावडरसोबत म्हणजे भाजण्यासाठी. आणि मग हे पण आपल्याला आपल्या केसांच्या प्रमाणानुसार घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी.
तर हे सगळं घेतलं आणि हे इतकं भाजायचं की याचा पूर्ण कलर जो आहे हिरवा किंवा दिसतो आहे आपल्याला, तर तो पूर्ण असा काळा झाला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला भाजायचे. म्हणजे त्याचा परिणाम आपल्या केसांवर खूप सुंदर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या केसांवर होणार नाहीत. खूप सुंदर असं केसांमध्ये बदल होईल, चमक येईल केसांवर. तर हे सगळं मी भाजून घेतलं खूप काळं होईपर्यंत. मी बराच वेळ भाजत होते तरी काळं काही होत नव्हतं. तरी पण आपल्याला न कंटाळता हे काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या केसांचं म्हणजे रंग तर चांगला होईलच, त्याचबरोबर केसांचं गळती पण थांबेल. कारण हे सगळे पदार्थ केसांसाठी खूप चांगले आहेत. केसांचं गळणं थांबेल. त्यानंतर आपल्या केसांमध्ये जे काही प्रॉब्लेम असतील, कोंडा असेल तो पण कमी होईल या सगळ्या पदार्थांमुळे. आपल्याला यात दही जर ॲड करता आलं, दही पण करता येईल किंवा मग आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला हे डाय बनवायचं त्याप्रमाणे आपल्याला बनवता येईल. हे सगळं छान काळपट भाजल्यानंतर आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं एका दुसऱ्या भांड्यामध्ये. आणि याचबरोबर यात आपल्याला आपली जी काळी तीळ असतील किंवा मग जी कलौंजी आपण कांद्याचं बी म्हणतो ते सुद्धा आपण भाजून ॲड केलं तर अजून चांगलं. पण मी काल हे केलेलं नव्हतं, यात कलौंजी किंवा काळी तीळ वापरले नव्हते. बाकीचे हे सगळे पदार्थ म्हणजे मेहंदी आणि आवळा पावडर वापरलं होतं. तर ह्या सगळ्या पदार्थांपासून जर आपण डाय करून आपल्या केसांसाठी वापरलं ना तर खूप छान फरक पडतो आहे. आणि माझ्या केसांचं गळणं पण खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले बऱ्यापैकी. तर हा डाय मैत्रिणींनो तुम्ही नक्की करा. कारण आजकाल केस पांढरे होण्याची समस्या आपण पाहतोय की खूप कमी वयाच्या मुलींचे पण केस पांढरे होतात, प्रत्येकाचे म्हणजे मुलींचे, मुलांचे. तर त्यांच्यासाठी जर हे केलं तर खूप छान राहील, फायदेशीर राहील. आणि साईड इफेक्टचा तर काही प्रश्नच नाही. उलट केसांमध्ये फायदाच होईल याचा. साईड इफेक्ट तर काही होणार नाहीत, पण फायदा मात्र चांगला होईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहते की मी खूप काळं होईपर्यंत हे सगळं भाजून घेतलं होतं. आणि नंतर मग हे सगळं काढून घेतलं त्याच प्लेटमध्ये ज्याच्यामध्ये मी चहा पावडर आणि लवंग काढलेली होती. हे सगळं आपल्याला त्यात काढून घ्यायचं आहे. आणि अजून एक पदार्थ म्हणजे आपल्याला यात ॲड करायचं आहे, ज्यामुळं अजून आपल्या केसांना छान असा रंग येईल. तर हे सगळं काढून घेतलं आहे. याच तव्यावर जर आपण कलौंजी किंवा काळे तीळ भाजून ते पण जर ॲड केले तरी पण चालतं. तर ते मी काल ॲड केलेले नव्हते. तर त्यामुळं मग आपण तुम्हाला जर करायचे तर ते तुम्ही करू शकता किंवा करता येईल, ते पण खूप छान होईल. त्यानंतर मग ह्याच तव्यावर आपल्याला टाकायची आहे 1 चमचा कॉफी, 1-1.5 चमचा आपल्याला शक्य असेल तेवढी. मग ही थोडीशी होऊ दिली आणि लगेच त्यात आपल्याला काय करायचे, पाणी टाकायचं. पण एक लक्षात ठेवायचे की पाणी आपल्याला हे सगळं करण्यासाठी आपलं फिल्टरचं किंवा जारचंच वापरायचं. तर हे सगळं पाणी आणि कॉफी अशी छान उकळू द्यायची आहे मस्तपैकी, म्हणजे फेसाळलेली कॉफी तुम्ही पाहताय. आणि त्यानंतर मग हे जे आपण सगळं भाजून ठेवलेलं होतं ते सगळं आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं. जसं आपलं डाय असतं किंवा आपली निशा मेहंदी असते त्या पद्धतीनं हे सगळं एकदम बारीक करायचं. तुम्ही पाहताय हात माझा किती काळा झाला आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि छान गाळून घ्यायचं आहे. इतकं बारीक केलं होतं की म्हणजे ते गाळायचं कामच पडत नव्हतं. तर मग मी हे खूप छान असं बारीक करून घेतलं. आणि हे जे उकळतं पाणी होतं म्हणजे आपली जी कॉफी होती ब्लॅक कॉफी, त्यामध्ये हे सगळं पावडर आपल्याला ॲड करायचं आहे आणि त्याला छान असं फेटत राहायचं आहे. मग हे फेटताना आपल्याला काय करायचं आहे, रात्री आपण करणार आहेत आणि सकाळी लावणार आहेत तर आपल्याला थोडंसं पातळच ठेवायचं आहे, खूप असं घट्ट नाही होऊ द्यायचं. मग आणि जेव्हा आपण हे रात्रभर ठेवू तेव्हा हे थोडंसं फुलून येतं आणि घट्टसर होतं. म्हणून आपल्याला हे म्हणजे थोडंसं पातळ ठेवायचं आहे, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं ढवळत असताना आपल्याला त्याचं स्ट्रक्चर पाहायचे की खूप म्हणजे असं गळण्यासारखं नसावं. तर अशा पद्धतीने हे सगळं करून घेतलं, ॲड करून घेतलं आणि त्यात छान असं हलवत राहिले आणि त्याला थोडंसं म्हणजे घट्ट आणि थोडंसं पातळ अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार केलं. तर हे डाय तुम्ही नक्की करा, पहा, तुम्हाला नक्की केसांना फरक पडेल. जेव्हा आपण केस धुवणं त्यावेळेला प्रत्येक वेळेला लावा, 2-3 दिवस तसंच राहू द्यायचं आपल्या केसांमध्येच आणि नंतर मग आपल्याला केस धुवून घ्यायचे. तर हे मी अशा पद्धतीचं थोडंसं ठेवलेलं होतं. हे खूप काही घट्टसर पण केलं नव्हतं आणि खूप पातळही केलं नव्हतं. तर अशा पद्धतीनं हे सगळं करून घेतलं आणि मग हे तुम्ही पाहताय असं झालेलं होतं. तर आणि सकाळी उठून मग हे थोडं घट्ट होतं. हात पाहताय तुम्ही माझे किती काळे झालेत. तर अशा पद्धतीनं हे होईल इतकं ठेवायचं. रात्रभर झाकून ठेवल्यावर याचं अजून फुगून येतं आणि छान असं तयार होतं. तर हा डाय तुम्ही नक्की घरी करा, पहा आणि मग पहा तुम्हाला कसं वाटतं ते. मग काय आपले कामं सुरूच असतात. मग भाजी केली, ते सगळं नंतर झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी आणि मग रात्री असं छान असं पावसाचं वातावरण झालेलं होतं. पाऊस छान पडत होता आणि किचनच्या खिडकीतून खूप छान असा पाऊस दिसत होता. तर हे कामं करत
हा पाऊस पाहायलाही मला खूप आवडतं. ही खिडकीच म्हणजे इतकी छान आहे की इथून म्हणजे सूर्यनारायण पण जेव्हा खूप ऊन असतं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर चेहऱ्यावर मस्त असे सोडतात त्यांचं गरम गरम वाफा. आणि पाऊस असला की हे असं मस्त पाहायला मिळतं, विजा चमकलेल्या पाऊस. तर तुम्हाला कसा वाटला माझा दिवस नक्की सांगा.